दुपारच्या जेवणाचा बघा आज असा केला आहे बेत छोलेपुरी. साधा सिंपल छोलेपुरीचा आज बेत केलेला आहे. छोलेची भाजी खूप छान झाली आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया. तर इथे बघा मी गाबुली चणे ना 1 वाटीभर शिजवून घेतले आहे. गरम गरमच आहे. हे बघा छान असे ते शिजले गेलेले आहेत. रात्रभर भिजत ठेवले होते. आणि आता बघा एका बाजूला आपण कढाई ठेवली आहे गरम करत. त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि बघा आलं लसूणची फ्रेश अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ती मी 2 चमचे घेतलेले आहे. एकदम बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि 3 टमॅटोची बघा मी इथे प्युरी करून घेतलेली आहे. कांदा चांगला परतला ना की त्याच्यामध्ये ही टमॅटोची प्युरी आपल्याला घ्यायची आहे. आणि ती पण छान अशी व्यवस्थित आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे, कारण कच्चे टमॅटो घेतले आहेत म्हणून. प्युरी चांगली परतते आहे तोपर्यंत इथे बघा जे छोले आपण शिजवून घेतले आहेत ना ते थोडेसे मॅच करून घेतले आहेत. प्युरी चांगली आपली परतली तर ह्याच्यामध्ये बघा आता आपण सुके मसाले ॲड करणार आहोत. हळद घेतलेली आहे, 2 चमचे छोले मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घेतलेले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. थोडं पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला परत ही 2 मिनटं आपल्याला चांगलं सगळे मसाले आपल्याला चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनटानंतर त्या भाजीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आणि जे आता आपण छोले शिजवून घेतले आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि छोले शिजवताना मी 1.5 चमचा चहा पावडर, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग, 2 काळी मिरी हे असं एकत्र करून मी ते त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं होतं. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. परत एकदा चांगलं मिक्स करून आपण ते 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. आणि छोलेबरोबर बघा मी छान अशा टमटमीत फुगलेल्या पुऱ्या पण केलेल्या आहेत. आपली भाजी पण मस्त तयार झालेली आहे बघा. तुम्हाला कसा वाटला हा छोलेपुरीचा बेत झटपट आणि पटापट तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असं बेत करा कधीतरी छोलेपुरीचा. खूप मस्त घरच्या घरी भाजी तयार होते बघा. मस्त त्याला रंग पण खूप सुंदर आलेला आहे चहा पावडर टाकल्यामुळे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. थँक्यू.